मामा मग तो वाघ कुठून आलो? कुईकून आला कुईकून नाही ते काही कळालंच नाही. तसा वाघ पाहण्यातच आला नाही. मोठा जबर. आणि आता पाहतोय टिपके टिपकेचं. राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला चित्तथरारक अशी वाघाची कहाणी ऐकायला भेटणार आहे. एक वाघ आहे ना, एका वस्तीमध्ये शिरला होता. आणि तो वाघ आहे ना मित्रांनो, ह्या मामांच्या वस्तीमध्ये शिरला होता. आणि ती चित्तथरारक कहाणी आज मामांच्या तोंडून आपल्याला ऐकायला भेटणार आहे. आपल्या सोबत आहेत आज मामा. राम राम. तर मामा, आता तुमच्या वस्तीत एक वेळेस वाघ घुसला होता. ही किती दिवसाची गोष्ट आहे? ही बरीच दिवसाची घटना आहे. तुम्ही स्वतः डोळ्यांना पाहिलं होता? स्वतः डोळ्यानं पाहिलं होतं ते. मग मामा, आता तो वाघ तुमच्या वस्तीत ज्यावेळेस घुसला हा. त्यावेळेस मग तुम्ही वस्तीला राहत नव्हती? वस्तीला त्या टायमाला जरा पाण्याची टिपून होती ना. हा. आणि गावात एक वस्ती होती आमची गावात. हा. तर मग त्यामुळं पाण्यामुळं मग गेलो गावामध्ये राहायला. आणि जनावर होते का तुमच्याकडे काय? जनावर होती पण आम्ही सर्वच गावात गेलो. आणि मग तो वाघ कुठून आला, कसा? तो वाघ आहे ना, तो कुठून तरी तो आला रात्रीची म्हणा कवा तरी येऊन. आणि सुनाट असं ना त्या टायमाला एवढ्या वस्त्या काय राहणार नव्हत्या. हा हा ती बऱ्याच दिवसाची गोष्ट आहे. आणि ते दरवाजा काय त्याला दरवाजा नव्हता. हा. त्यामुळं मग त्या कुठून तरी ते फेरी आली असं ना, त्या अचानक त्या गेला जापात. आणि त्या निवंत असल्यामुळं ते तिथंच थांबला. म्हणजे रात्रीची जापामध्ये गेलता का तो? रात्रीची जाईल ते का दिवसा येईल नाही, रात्रीची जाईल. पण ते निवंत तिथं हा हा. कोणी नसल्यामुळं ते बसलं तिथंच. आणि मग तो वाघ समजा मग तो तुमच्या वस्तीमध्ये आतमध्ये गेला, हा. मग तो तुम्हाला कसा काय कळाला का आपल्या वस्तीत वाघ आहे? ते मग सकाळची मग अशी जाडजूड राहायचीच ना. हा हा मग ते एक मुलगी लहान होती ते कालच्या सारखी ते हा आली वस्ती हो. हा आणि ते कालच्या सारखी झाडायला याला त्याला ती आतमध्ये वस्ती जापात गेली. हा. मग ते हे वाघ आहे असं काय त्या कल्पना नव्हती. ते माहितीही नव्हतं काय वाघ कसा राहते काय राहत आहे. हा ते कोपऱ्यामध्ये बसेला असं ते डोळं चमकलं. हा मग ती घाबरली. त्याला वाटलं काही कॉल आहे का काहीतरी असं तिला हे वाटलं का वाघ म्हणून हे तिला वाटलं नाही. हा हा मग ती बाहेर आली. हं. घाबरली बाहेर आली. मग ते बाजूला जरा चालणारे पोरं होती ना हा. मोठाली काही काय के सांगलं का म्हणा आमच्या जापात काहीतरी हाय. कोण आहे का काय आहे. पण बसेल तिथं. हा हा हा. पण वाघ म्हणून असं माहित नाही ते पहिले कधी नाही. हम्म. मग ते पोरं जरी मोठाली काय होती ना, मग त्यांनी येऊन पाहिलं तर ते समक्ष ते वाघ दिसला त्यांनी. म्हणजे त्याच्यात काही छत्री माणसं ते असतील. तरी पोरं होती मोठाली काही. हम्म. ते समजले कोला काय असं म्हणे हे वाघ आहे. मग ते असे चावळ चावळ झाली. मग ते बरेचसे माणसं पाहायला यायचे वाघ आहे ह्या त्या दरवाजा मोकळाच असं. समजा आता वाघ जापा शिरला, आता जाप गावापासून लांब आहे. लांब आहे जरा. मग त्या लांब आहे, पण मग त्या गावात कळवलं का लोकांनी? मग ते मग माहीत झालं ना. मग गायच्या होते ना हम्म. गावातली पोरं येते म्हणजे मग इथं वाघ आहे तिथं असा करता करता ते चक चावल झाली. हा हा मग परत वाघ आहे म्हणजे ते आहे जरा नवल वाटायचं ना हा पायाला. हा हा हा. मग ते काय करे ह्या काय ते वाटायचं नाही का मग त्याच्यामुळं मग ते प्रत्येक जण हळूहळू पयाला यायचे जास्त वाढत चालली शिटा. हा हा हा. मग ते गावभर पसरला. मग ते आजूबाजूच्या गावाले चवक पोहू लागले हे ते. तुम्ही स्वतः पाहिलं ना? मग स्वतः पाहिलं आम्ही. बरं, तो वाघ मग झापात कुठं बसेल होता? कोपऱ्यात होता का कुठं? कोपऱ्यामध्ये होता जरा बाजूला जरा थोडा सुरुवातीला गेला म्हणजे ते उजाडातून थोडा अंधारच दिसायचा ना. हा हा हा. मग त्याच्यामुळं मग ते पाहिलं. मग ते सगळी चावल झाले. मग समज लोकांनी माहीत झालं. पण मग त्यानं काही केलं नाही ना कोणाला? तेव्हा काही केलं नाही. हा पण मग यायची पयायची काहीतरी बोलायची हा ह्या त्या. मग ते जरा त्याला तर राग चढत चाला का काय तर लोकांसारखी यायची पयायची काही नाही काही हा. बोलायची. हम्म. तरी मग त्या टायमाला तो तिथून उठायच्या नंतर माणसा पोरा हे ते असे बाजूला वांदरासारखी पडली. वाघ बाहेर आलो घाबरत ना. घाबरली ना. हा, वाघ आहे ना तो. हा ते पडली. पण त्या कोणला काय नाही. पण एक दोन सीटा जर ते चेत्री होती हा. त्या काहीतरी त्याला हा, चिडवायची असेल ह्या बुवा, त्या. थोडासा जखमी केला असेल कोणाला, नाही का थोडा- थोडक्यात. थोडा मध्ये. पण मग त्यानं कोणाला जास्त काही केलं नाही, नाही. नाही, एक दोन सीटा जखमी केली. हा हा हा. आणि मग ते पुन्हा मग तो तिथून निघाला. आणि आमच्या थोरल्या गाडीची वस्ती जरा जवळच होती तिथे बाजूला. हा हा हा. त्या वस्तीमध्ये गेला. म्हणजे तुमच्या वस्ती सोडून आणि तो दुसऱ्या जापात गेला. हा, सकाळची मग त्याला दरवाजा होता का त्या जापाला? त्यालाही दरवाजा नव्हता. दरवाजा होता पण किरकोळ होता. तर जसं इकडून निघाला तसं ते आतमध्ये घुसाला. दरवाजातून डायरेक्ट आतमध्ये direct गेला. आतमध्ये.
आणि मग ते सगळं लोक मग आजूबाजूचे गावचे लोक बाजूला थवचे थव पाहायला हा हा तेव्हा मग ते अप्रूप वाटायचं ना माणसाला वाघ कसा फक्त काय. कुठं टीव्हीतच पाहिजे ना आपण. हा टी मध्ये पहिले कसा काय वाघ आहे पाहायला लोकांची हा. गर्दी पण घाबरायची. हा 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 मग त्याच्यामुळं मग आता काय का मग मग काही माणसं जाणती होती त्यांनी मग पोलीस स्टेशनला फोन केला, राजूरला. राजूरला हा फोन केला. मग तुम्ही पोलीस लोक आले. मग ते काय जवळ ते एवढं झालं बाजूनच ते करायचे. मग त्यांनी मग फटाकड्याचं बार केलं. पण मग तो अनेकच पिसाळ आता डहाण करायचा आतून झापामधून. झापातून तर वर ते कवला वाटा दुळाटावर निघायचा. हा 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 मग ते असं चर्चा होता होता म्हणे आता हे काय आपलं हे विषय सोड द्या, हे काय तसं ते होणार नाही. हा. मग वाटलं तर उद्या पोलीस लोक म्हणा वाटलं पिंजरा काय आपण ते ते वन खाते आपण. हा वनखाटे बरं आपण तर समजा पोलीस आला त्याने काय केला मग ते त्यांनी काय नाही केला. फक्त ते बा आले पण त्यांनी बार केला बा फटाकडे फटाकडे उडवायचे हा म्हणजे बुवा उठून पळवा कुठं तरी. जाईल बा कुठंतरी. हा हा पण तो त्याला अनेक चिरट आली तो डहाण करायचा आतून. हा हा असं नाही का. हा पण पोलीस लोक सगळीच लोक जरा जरा अंतरावर राहिली काय जवळ काही हा गेली नाही. हा हा बरोबर. आणि मग म्हणा आपण मग वाटाचं वर खात्याला त्या करून आणि मग पिंजरा काय आणून त्या करू पकडू म्हणा त्याला. मग काय काय शेवटी मग. मग तो मग तो दिवसाला मग ते काही केला नाही. मग म्हणला तो जाईल निघून म्हणा, नाही तर मग जर असला तर मग काय पिंजरा आणून पकडतील म्हणला त्याला. हा 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 मग ते पिंजऱ्याने मग सकाळची तो रात्रीची कवाची निघून गेला असं. सकाळचे आलते का पुन्हा ते लोक. मग सकाळचे आलं तर मग ते गज त्या करे घाबर पण मग काय डा नाही काय नाही. मग काय असं वाटतं की निघूनच गेलाय. आणि मग आतमध्ये जापत कोणा पाहिजे जाऊन आहे का नाही. मग गेली मग आम्हीच गेलो मग दारच्यानं. मग काय ते आवाज येईना ना. तुम्ही स्वतः गेलत. हा स्वतः गेलो. मग ते काय चिडत ते काही नाही. मग तो गावात आला असत. हा गेला अजून कुठे तरी बरं राहणार त्याचा नाही का शेवटी. हा आणि मग समजा तो वाघ होता समजा हा. हा मग तो वाघ नेमका कसा वाघ होता, नेमका पठाळा होता का टिपक्याचा होता. नाही आताच ह्या टिपक्याचा आता तो टिपक्याचा नव्हता. मग तो पटाळ्या वाघ आहे म्हणजे मोठा कमरावर. ह्यातच लहान वाघ. पण ते टायमात मग मोठ्या वाघानं असं रानातले वाघ ते असे काय पाय होते हे नाही सोडे जंगली वाघ तो. जंगली वाघ म्हणजे ते कुठून तरी आला असा ना मोठ्या जंगलातून तो चुकून. आला तर अचानक मग त्या सुनाट असल्यामुळं हा 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 असंच झाला. त्याला तिथं थांबला तो. बरोबर आहे. आणि आता तर वाघांचा लय भेव आहे ना. आता वाघांचं म्हणजे आता तर आलंय गाव दिवसासुद्धी जायला रस्त्यानं जायला भीती वाटते. आणि तेवढी एवढी शिटा पाहण्याचा एवढा विषय नाही म्हणजे घाबरतही नव्हते. नुसतं घाबरायची बे वाटायचा. हा पण कसा वाघ आहे ह्या काही कळतही नव्हता. आणि तुमच्या ह्या वस्तू कधी वाघ येतात का इकडं. इकडे वाघ येतोय आता जिकडे तिकडे आता लय भीती कवाय डरकाळ्या फोडतात गुरखायचे काही. तुम्हाला आवाज येते का. मग आवाज येतोय. हा एक दिवस आपण डरखायचा व्हिडिओ करू. हा मस्त ते ते कधी डरकाळ्या फोडीत आहे, कधी गुरखत आहे. हा 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 ते अचानक मग त्या टायमाला पाहिजे तुम्ही मग बरोबर मग ते एक दिवस मी मुक्कामी आलो. मग वाघ बॅटरी मारू लोकांनी आपल्या मित्र परिवाराला दाखवता येईल डरखाडी कशी राहते वाघाची प्रत्येक लाईव्ह दाखवू आपण नाही का. हे पाया बेटर हा बरोबर आहे. तर मस्त माहिती दिली. पण मग त्या टायमाला मग तुम्ही गावातच पाण्या करताना मग गावात जाईल मग तो तिथे आला नाही का. नाही तर तसा सुनत नसतं मग नसता आला ना. नसता आला. मग तो बरोबर त्या टायमाला मी पाहिलं होतं. मी लय बारीक होतो बरं का तेव्हा. पण मग आम्ही नाही तिथं आलो आणि लय दिवसाची पण त्या टायमाला धुमाकूळ केला तेवढा आहे ना. तर मित्रांनो त्या टायमाला ह्या मामांच्या गोष्टी तो वाघ शिरला होता. आता त्यांना कसा काय केला कसा वाघ होता त्यांनी आपल्याला सविस्तर सांगितला. आणि मित्रांनो हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला. कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटमध्ये सांगा. आपण जर चॅनलवर नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करी चला, लाईक करा, हाईप पण करा. पुन्हा एकदा जय हिंद जय महाराष्ट्र.